जोहार. ठाणे जिल्हा म्हटला म्हणजे आदिवासींचा जिल्हा अशी जिल्ह्याची पूर्वपार ओळख आहे. परंतु आज ठाणे शहराच्या परिसरात जे आदिवासी पाडे आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यामध्ये आले. जसं की पानखंडा, टकरडा, पाचवड, डोंगरीपाडा, पातळीपाडा, येऊर, वागळे नगर असेल, कैलासनगर असेल, हे जे काही आदिवासींचे पूर्वापार पाडे आहेत, जेव्हा शहर नव्हतं तेव्हापासून हे आदिवासी लोक इथे राहत आहेत. परंतु आज सरकार विकासाच्या नावाखाली किंवा बाकीच्या गोष्टीच्या नावाखाली त्यांचं विस्थापन करू पाहते. काल परवा जी वागळेमध्ये नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, सांगितलेलं आहे की 1995 पासून जे लोक राहतात किंवा त्याच्यापूर्वीचे त्यांना आम्ही लिगल आहे समजू, त्याच्यानंतरच्या लोकांना इलिगल ठरवण्याचं काम केलेलं आहे. परंतु जी काही आदिवासी पाडे आहेत हे वन जमिनीवरती आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, देशाला माहिती आहे की वन अधिकार जो कायदा आलेला आहे 2005 साली 6 साली आणि हे 1995 ची गोष्ट करतायत. आणि ज्या पद्धतीने नोटीस दिल्या, कुठल्या तरी हायकोर्टाचा एक आदेश आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये इन्क्रोचर असा उल्लेख केलेला आहे आणि ह्यांना हटवण्यासाठी त्यांनी सर्वे सुरू केलेला आहे. आणि सर्वेमध्ये काय जुजबी प्रश्न विचारतायत आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अकाउंट नंबर मागतायत आणि त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या खाली जो काही लाभ मिळतो त्याच्या खाली लाभ देण्याच्या नावाखाली त्यांना विस्थापित करायचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये एक आक्रोश आहे की आमच्यावरती अन्याय होतो आणि त्या कारणासाठी 23 एप्रिलला आपण आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून आणि इतर सहयोगी संघटनेच्या माध्यमातून एक जिल्हाधिकाऱ्यावरती एक मोर्चा ठेवलेला आहे. हा मोर्चा फक्त मोर्चा नाही तर आपल्या इथल्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सर्व लोकांना मी आवाहन करेन, खास करून ठाणे शहरात राहणाऱ्या लोकांचा, की आजूबाजूला जे आपले पाडे आहेत, वस्ती आहेत, ती आज जवळजवळ 50,000च्या वरती आदिवासी समूहाची इथे वस्ती आहे. परंतु अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की आज आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यासाठी 23 एप्रिलला जो काही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ठेवलेला आहे त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आणि आम्ही आदिवासी अजूनही जिवंत आहोत, आमचं अस्तित्व ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा प्रशासनाला, ह्या जिल्हा अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी की आम्ही आदिवासी आहोत आणि तुम्ही आम्हाला इथून असंच हटवू शकत नाही. आपल्या अस्तित्वासाठी हा जो काही संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. आणि ह्यामध्ये अजून एक नमूद करेन, खास करून सरकारला आठवण करून देण्यासाठी, की जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासींचं जे पवित्र वाद्य आहे तारपा, त्याची प्रतिकृती ही जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिस समोर लागलेली आहे. परंतु खेदाची बाब आहे की ते जिल्हाधिकारी किंवा आजूबाजूचं कार्यालय वाढतंय, आमची जी अर्धाकृती मूर्ती आहे तारपा वादकाची ती जमिनीत अजून गाडली जाते. तर हे अशी नांदी मला वाटते की आदिवासींना अशा पद्धतीनेच गाडायचा कार्य